हॅलो, नमस्कार सर्वांना. आज मी उत्तप्पे बनवणार आहे. तर त्यासाठी तुम्हाला मी साहित्य दाखवते. हे बघा, 3 वाटी तांदूळ घ्यायचे आपल्याला आणि 1 वाटी उडदाची डाळ. हे झाले 3 वाटी तांदूळ. आणि हे बघा, 1 वाटीला थोडीशी कमी उडदाची डाळ घ्यायची आहे आपल्याला. आणि आता हे सर्व स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घ्यायचं आहे आणि रात्रभर आपल्याला हे भिजायला ठेवायचं आहे. हे बघा, डाळ तांदूळ मी धुवून घेतलेले आहे. आता हे आपल्याला रात्रभर असेच भिजत ठेवायचे आहे आणि मग सकाळी आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. चला तर मग. इथे मी डाळ तांदूळ मिक्सरमध्ये वाटून घेतलेले आहे. तुम्हाला दाखवायचं राहिलं ते वाटताना. तर बघा, मी इथे वाटून घेतलेले आहे डाळ तांदूळ. आणि आता आपल्याला हे 6 ते 7 तासांसाठी हे आपल्याला फॉर्मेट करायला ठेवायचं आहे. तर आपण हे असंच झाकून ठेवूया. मला संध्याकाळी बनवायचे होते, त्यामुळे मी हे सकाळी वाटून आपल्याला ठेवता येईल अशा याच्याने मी तांदूळ भिजवलेले आहे. आता हे मी 7 तासांसाठी फॉर्मेट करायला ठेवते. इथे बघा, संध्याकाळी माझे हे फॉर्मेट करून झालेलं आहे पीठ. बघा किती छान असं फुगलेलं होतं. फुगून असं बघा किती छान वरती आलेलं आहे पीठ. आता आपण इकडे कांदा टोमॅटो कापून घेऊया उत्तप्प्यासाठी लागणारे. इथे मी कांदा कापून ठेवलेला आहे. आता मी टोमॅटो कट करून घेते. टोमॅटोच्या आतल्या बिया जे असतात त्या मी काढून घेतलेल्या आहे आणि मग टोमॅटो चिरते. उन्हाळ्यामध्ये बॅटर आपलं फॉर्मेट व्हायला टाईम कमी लागतो, म्हणजे 6 ते 7 तासामध्ये आपलं फॉर्मेट होऊन जात असतं. पण थंडीचे दिवस असतील तर तुम्हाला 2 तास जास्त द्यायला लागेल फॉर्मेटसाठी. इथे मी टोमॅटो कट करून घेतलेला आहे. ही साऊथ इंडियन रेसिपी आहे. ह्याच बेटरपासून तुम्ही इडली, डोसा, उत्तप्पा काही बनवू शकता. ढोकळे देखील होतील ह्याच बेटरमध्ये. इथे माझा टोमॅटो कट करून झालेला आहे. आता मी कोथिंबीर घेतलेली आहे, ती पण आपण थोडी कट करून घेऊया. कोथिंबीर मी कट करून घेतलेली आहे. आता लसूण आणि हिरवी मिरची. लसूण आधी मी सोलून घेते. बघा, इथे मी लसूण घेतलेला आहे. आता आपल्याला लसूण सोलून घ्यायचं आहे. तर बघा, मी इथे लसूण आणि हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे. आता हे आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे. मिरच्या थोड्या कट करून घ्यायच्या, म्हणजे बारीक होतील पटकन.
हे बघा, हिरवी मिरची आणि लसूण आणि थोडंसं जिरं घ्यायचं आहे. हे लसूण टाकलेलं आहे. आणि थोडंसं जिरं घेतलेलं आहे. चला, तर आता हे मी मिक्सरला वाटून घेते. हे बघा, इथे वाटून झालेलं आहे. हिरवी मिरची, लसूण आणि जिरं. तर आता मी हे सगळं काढून घेते एका प्लेटमध्ये. हिरवी मिरची आणि लसूण खूप बारीक देखील नाही वाटायचं आणि खूप जाड पण नाही, असं मध्यम ठेवायचं आहे. आता इथे मी हे बेटर जे आपलं आहे त्यामध्ये मी लसूण आणि हिरवी मिरचीचं जे वाटण होतं ते टाकलेलं आहे. आणि इथे मी आता कांदा टाकते. कांदा आणि टोमॅटो. कांदा मला थोडासा जास्त वाटला म्हणून मी थोडा काढून ठेवला आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. आता हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि ह्याच्यामध्ये पाणी टाकून आपल्याला हे पातळ करायचं आहे. उत्तप्पा, डोसा असेल तर आपल्याला हे बेटर पातळ करायला लागेल आणि इडली असेल तर थोडंसं जाडसर घट्ट ठेवायचं आहे. पाणी कमी टाकायचं इडलीसाठी. तर आता मी पाणी टाकून घेते, थोडं पातळ करते कारण आपल्याला उत्तप्पा बनवायचा आहे. तुम्हाला लागेल त्याप्रमाणे तुम्ही पाणी कमी जास्त करून टाकू शकता. अजून थोडंसं पाणी टाकलेलं आहे मी. आता हे बॅटर आपलं तयार आहे उत्तप्पे बनवण्यासाठी. आणि इथे मी चटणी बनवून घेतलेली आहे. तर आता मी त्यावरती जिरे आणि मोहरीची फोडणी टाकणार आहे. चटणीची रेसिपी मी तुम्हाला एखाद्या व्हिडिओमध्ये नक्की शेअर करेल. इथे जिरे आणि मोहरी मी तेलामध्ये टाकलेली आहे आणि छान कडकडवून घेतली. आता आपल्याला ही फोडणी या चटणीमध्ये टाकायची आहे. बघा, छान फोडणी दिलेली आहे चटणीला. आपली चटणी इथे तयार आहे. आणि इकडे मी तवा गरम करायला ठेवलेला होता. तुम्ही बघू शकता आपला तवा गरम झालेला आहे. थोडंसं तेल टाकायचं आधी, त्यामुळे काय होईल की आपला उत्तप्पा चिकटणार नाही. आता मी उत्तप्पा करायला घेते. हे बॅटर तुम्ही अजून थोडं पातळ केलं तरी चालेल. मला थोडंसं घट्ट होतं, जाडसर ठेवायचा होता उत्तप्पा, त्यामुळे मी कमी पाणी टाकलेलं आहे. थोडं साईडला आपण तेल सोडून घेऊया. त्यामुळे काय होईल की उत्तप्पाच्या ज्या कडा आहेत त्या छान खरपूस हे होतील आणि सुट्टे होईल. लवकर आपला उत्तप्पा सुट्टा होईल असा तव्यावरून.
अजून एकदा तेल सोडून घेऊया आपण खालच्या साईडला पण. सकाळच्या नाश्त्यासाठी अशी मस्त रेसिपी आहे ही. सगळ्यांनाच आवडते, लहान मुलांपासून सगळ्यांनाच. आता उत्तप्पा आपला झालेला आहे. दोन्ही साईडने छान खरपूस भाजून घ्यायचा आहे. बघा माझा उत्तप्पा आता शेकून झालेला आहे. आता मी हा काढून घेते. बघा किती छान झालेला आहे माझा उत्तप्पा. अजून एक करून दाखवलं आहे मी तुम्हाला इथे. नंतरच्या याच्यात मी ह्या पाणी थोडं टाकून पातळ करून घेतला होता, त्यामुळे हा उत्तप्पा थोडा पातळ झालेला आहे. ह्याला देखील आपण तेल सोडून घेऊया. आणि इथे चटणी आणि उत्तप्पा आपला रेडी आहे खाण्यासाठी. चला तर मग या तुम्ही पण नाश्ता करायला. आणि माझी रेसिपी, माझा व्हिडिओ कसा वाटला, आवडले असेल तर नक्की लाईक, शेअर, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर